नमस्कार. तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर. मित्रांनो, सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो एक महिला आहे, ती लॉयर आहे आणि ती एका कोर्टाच्या बाहेर उभी आहे आणि त्या ठिकाणी तिची मुलाखत घेण्यात आलेली आहे. तिची मुलाखत जी आहे दिव्य मराठी या न्यूज चॅनलला घेतली आहे. त्यामध्ये त्यांनी तिला अनेक प्रश्न विचारले, परंतु जेव्हा तिला तिच्या वकिलीबद्दल प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा ती जातीवादी महिला त्या ठिकाणी बोलताना दिसते, की "मी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण आहे, त्यांना ओळखत नाही आणि त्यांना मानतही नाही." आणि त्याचसोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे माझ्याकडे वकिलीची डिग्री आहे असं मी मानत नाही व त्याचसोबत मी वकील झाले हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे नाही तर शिवशंकरामुळे मी वकील झालेली आहे आणि मी त्यांनाच मानते आणि मनुस्मृतीचा कायदा आम्ही मानतो अशा प्रकारचं वक्तव्य त्या महिला वकिलाने केलं. तिचा तो व्हिडिओ आता सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अनेक लोकांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसत आहे. परंतु आता यावरनं प्रश्न असा उपस्थित राहायला लागलाय की आता सुशिक्षित लोकही जातीवाद करणार का आणि सुशिक्षित लोकांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात जातीवाद कसा फोफायला लागलाय? कारण आपण आज 21व्या शतकात जगत आहोत. आपल्या देशाला स्वातंत्र्यता, समता, बंधुता या संपूर्ण गोष्टी भारतीय संविधानामुळे मिळतात आणि हे भारतीय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं आहे. हे सर्व असताना देखील असे लोक जातीवादी का करताय किंवा जातीवादाप्रमाणे का वागत आहे? हा प्रश्न आता उपस्थित राहत आहे. तरी तुम्हाला याबाबत काय वाटतं? खाली कॉमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.